मित्रांनो, HSRP नंबर प्लेट याची ऑनलाईन ऑर्डर कशी करायची, ती गाडीला बसवून कशी घ्यायची आणि त्याचं पेमेंट कसं करायचं, त्याची अपॉइंटमेंट या सर्वांची आपण माहिती मागील व्हिडिओमध्ये दिली होती। तो व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन बघून या। त्याचा थंबनेल अशा प्रकारचा आहे, तो व्हिडिओ बघून घ्या आणि तुमची HSRP नंबर प्लेट बसवून घ्या। आजचा विषय येतोय HSRP नंबर प्लेटच्या नावाखाली जे काही स्कॅम होत आहेत, ते स्कॅम कशा प्रकारे होतात आणि त्या स्कॅम पासून वाचायचं कसं, स्कॅम ओळखायचे कसे, या सर्वांची माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहोत। नमस्कार, मी रोहन, स्वागत आहे आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जसं की तुम्हाला माहिती आहे, HSRP नंबर प्लेट याच्यासाठी स्पेशल वेबसाईट बनवली आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली देखील मिळेल आणि आधीच्या व्हिडिओमध्ये देखील ती लिंक तुम्हाला मिळून जाईल। परंतु भरपूर लोक काय करतात, डायरेक्ट गुगलला सर्च करतात HSRP नंबर प्लेट बुकिंग किंवा रजिस्ट्रेशन असं। सेम तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता, HSRP बुकिंग असं जरी ऑनलाईन तुम्ही सर्च केलं तर मेन वेबसाईट सोडून बाकी फेक वेबसाईट तुम्हाला वरती दाखवल्या जातील। परंतु लक्षात घ्या, या सर्व वेबसाईट फेक असतात। गव्हर्नमेंटने फक्त सध्या एकच दिली आहे महाराष्ट्रासाठी वेबसाईट, त्या वेबसाईटवरून तुम्हाला बुकिंग करायचं आहे। बाकी वेबसाईटला जरी तुम्ही ओपन केलं जस्ट गुगलला सर्च करून, त्याचा इंटरफेस काहीसा अशा प्रकारे दिसतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला बुकिंगचे सर्व पर्याय दिसतील। एक्झॅक्ट तुम्हाला ज्या मेन वेबसाईटला आहे माहिती, पूर्ण माहिती तुम्हाला इकडे देखील मिळेल। म्हणजे ह्या लोकांनी बऱ्यापैकी हा डेटा कॉपी केलेला आहे। आता पॉईंट येतो, हे ओळखायची कशी वेबसाईट। तर गव्हर्नमेंटने जर एखादी वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे फिक्स, या वेबसाईटवरून करा बुकिंग, तर लक्षात घ्या त्याच वेबसाईटवरून तुम्हाला बुकिंग करायचं आहे। थर्ड पार्टी वेबसाईट वापरायच्या नाहीत। थर्ड पार्टी वेबसाईट नेहमी ह्या फेक असतात, स्कॅम असतो। इथं तुम्ही जर बुकिंग केलं तो इंटरफेस तुम्हाला पूर्णपणे सेम दिसणार आहे बुकिंगचा, ज्याच्यामध्ये तुमचं गाडीचं डिटेल, चॅसी नंबर, तुमचं नाव, तुमची माहिती, डीलर चॉईस करायचे, पेमेंट, या सर्व माहिती सेम दिसणार आहेत। तुम्हाला रिसिट देखील शेवटला मिळणार आहे। परंतु जेव्हा तुम्ही ती रिसिट घेऊन त्या फिटमेंट सेंटरला जाणार, तेव्हा असं लक्षात येईल की त्या ठिकाणी तुमचं बुकिंग झालेलंच नाहीये, ऑनलाईन नाहीये, आणि जे काही ट्रॅकिंग नंबर आहे तो देखील फेक आहे, सिस्टममध्ये कुठंच मॅच होत नाही। ह्या गोष्टीचा मनस्ताप तुम्हाला नंतर होतो, आधी तुम्हाला कळून येत नाही। अशाच ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन काही लोक डुप्लिकेट वेबसाईट बनवतात, त्याच्यातून ते स्कॅम करतात। जरी हा 500,000 रुपयाचा स्कॅम असेल, अशा भरपूर लोकांनी जर सेम बुकिंग केलं फेक वेबसाईटने, त्यांचा खूप फायदा होतो आणि त्याचा मनस्ताप ह्या सामान्य लोकांना होतो। त्यामुळे लक्षात घ्या, गव्हर्नमेंटची कुठलीही वेबसाईट ही ऑथराइज आहे का नाही आधी चेक करून घ्या, त्याची पडताळणी करून घ्या, तर त्याची प्रोसेस करा। जसं आता transport.महाराष्ट्र ही वेबसाईट गव्हर्नमेंटने दिलेली आहे प्रॉपर, ती वेबसाईट लिगल आहे। परंतु सध्या वेबसाईटचा थोडा टेक्निकल इश्यू चालू आहे, त्यामुळे ओपन होत नाही। त्यामुळे घाबरून जाऊ नका, लवकर ती चालू होईल आणि त्याच्यातून तुम्हाला बुकिंगचा ऑप्शन ओपन होईल। आशा करतो तुम्हाला ही फेक वेबसाईट कशी ओळखायची याच्याबद्दल माहिती कळाली असेल। त्यामुळे सावध राहा अशा फेक वेबसाईट पासून आणि ऑथराइज वेबसाईटवर बुकिंग करा। आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजेच असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।